जय हरी. एकादश स्कंध भाग 185. आपण कालपासून ऐकत आहोत की काही शब्दांचे जे अर्थ नेमके ते कसे घ्यायचे ते नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. त्यापैकी वेदघोष म्हणजे नामस्मरण करणं, तप म्हणजे हृदयात श्रीहरींचं चिंतन करणं वगैरे वगैरे. आज आपण बघूया संतोष. संतोष म्हणजे जे मिळेल त्यात समाधान मानणं. गुरुसेवा म्हणजे तन मन धनानं गुरुला शरण जाणं. शम म्हणजे आत्मस्वरूपाच्या निश्चयानं बुद्धी स्वतः चैतन्य घन होऊन शांत बनणं. दम म्हणजे युक्ताहार विहारानं इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणं. तितिक्षा म्हणजे देहाची अहंता सोडून आपण सुखदुःखाच्या पलीकडे आहोत असा अनुभव घेणं. धृती म्हणजे जिव्हा आणि जननेंद्रिय यांना संपूर्णपणे ताब्यात ठेवणं. महादान म्हणजे प्राण्यांना आत्मसुखाचा लाभ करून देणं. तप म्हणजे अनुतापपूर्वक भगवंताच्या स्वरूपी चित्त लागणं. शौर्य म्हणजे जीवभाव जिंकणं, तसंच चिदानंदाच्या राज्यावर बसणं. परमसत्य म्हणजे सर्वत्र भगवत भाव पाहणं. ऋत म्हणजे दुसऱ्याचं आत्मकल्याण करणारी वाणी. संन्यास म्हणजे सर्व संकल्पांचा त्याग करणं, यालाच उत्कृष्ट त्याग असं म्हणतात. इष्ट म्हणजे धर्म. यज्ञ म्हणजे भक्तिभावानं प्राणीमात्रांना संतुष्ट करणं. बल म्हणजे प्राण अधीन करून मन स्वाधीन करून घेणं. दया म्हणजे प्राणीमात्रांचं हित करणं. लोभ म्हणजे वासनेच्या बंधनानं देह हाच मी असा जीवपणा उत्पन्न होणं. विद्या म्हणजे वासना नाहीशी करून जीवाला सच्चिदानंद स्वरूप बनवणं. श्री म्हणजे संपूर्ण निरपेक्षता. सुख म्हणजे स्वाभाविक आनंद. निजात्म सुख म्हणजे स्वतंत्र अतींद्रिय अदृश्य असा हृदयातील आनंद. बंध म्हणजे अनिवार्य वासना. मोक्ष म्हणजे वासनेपासून सुटका. महापंडित म्हणजे वासना संपूर्ण नाहीशी होऊन खरं समाधान मिळणं. मूर्ख म्हणजे केवळ देहाभिमानी. सन्मार्ग म्हणजे वेद शास्त्र आणि गुरु यांनी सांगितलेल्या मार्गानं जाणं. चित्तभ्रंश म्हणजे साधू संतांचा द्रोह करून जागोजागी दोष पाहणं. वेदमार्ग म्हणजे मी ब्रह्म आहे हे जाणणं. स्वर्ग म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती होणं. नरक म्हणजे काम क्रोध लोभ यांच्या उसळ्या येऊन चित्तात अंधार होणं. गुरु म्हणजे नरकात किंवा विकारात बुडणाऱ्या जीवांना वर काढून चिन्मात्र ब्रह्मरूप करतो तो गुरु. घर म्हणजे नरदेह. श्रीमान म्हणजे ज्ञानगुणाने संपन्न. दरिद्री म्हणजे द्रव्य असूनही मन संतुष्ट नसणं. कृपण म्हणजे इंद्रियांच्या अधीन होणारा. ईश्वर म्हणजे पैसा आणि कामवासना यांची मनापासून आसक्ती नसणारा. तात्पर्य संसारातील गुणदोषांची लक्षणं सांगू लागलं तर ती असंख्य असल्यामुळं सांगून संपणार नाहीत. साधकानं या गुणदोषांचं चिंतन करू नये, त्यामुळे अविद्या दृढ बनते. म्हणून उपासनेच्या जोरावर सर्व विश्वामध्ये निर्दोष ब्रह्म भरलेलं पाहणं हेच ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. सगळ्यांचे किंवा आपल्याला सोडून दुसऱ्यांचे गुणदोष पाहणं हाच मोठा दोष, तर त्यामध्ये आत्मसुखस्वरूप पाहणं हाच मोठा गुण होय. कुणाचेही गुणदोष न पाहणं हे संतांचं लक्षण आहे. गुणदोष हे देहाच्या ठिकाणी असतात, पण आत्मा तर नित्य विदेहीच असतो. दोषदृष्टी ठेवून वागल्यानं साधकाच्या उपासनेवर पाणी पडतं. आणि म्हणून संत हे आम्हालाही सांगतात की कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, कुणाचेही गुणदोष पाहू नका.
गजानन महाराजांच्या पोथीच्या विजय गजानन जी पोथी आहे त्यामध्ये दासगणू महाराजांनी 7व्या अध्यायामध्ये जे श्रीमंत पाटील त्यांचे मुलं ते गजानन महाराजांना आदवा तद्वा बोलतात आणि त्यांना कुस्ती खेळू म्हणतात, तेव्हा गजानन महाराज त्यांना जे समजून सांगतात, तेव्हा गजानन महाराजांचा शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही हे एवढं ऐकून का बरं घेता? तर तेव्हा ते म्हणतात, अरे बाबा हे पण तर माझे खरे भक्तच आहेत, फक्त अहंकाराने ओतप्रोत भरलेले आहेत. ज्या दिवशी यांचा अहंकार नष्ट होईल त्या दिवशी हे सुद्धा भक्तच असतील. म्हणजे ते इतके वाईट उर्मटपणाने वागत असताना सुद्धा गजानन महाराज त्यांना आपला भक्तच मानतात, कारण त्यांच्यातले गुणदोष ते पाहत नाही. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की साधके न देखावे गुणदोष. कुणी साधकांनी बघू नयेत. साधके न देखावे गुणदोष, सिद्धासी सहजची नाही जाण. जरी दिसो लागले दोष गुण, तरी आली नागमन दोघांचे, तरी आली नागमन दोघांचे. म्हणून सिद्धांनी आणि साधकांनी गुणदोष हे बघायचेच नाहीत. इथेच 19व्या अध्यायाला पूर्णविराम देऊन 20व्या अध्यायाचा परिचय आपण करून घेऊया. ते या 20व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी पुन्हा भक्तीच्या विशिष्ट अंगांचं वर्णन केलं आहे. आता श्रीकृष्ण उद्धवाला ही गीता सांगत आहेत, म्हणजे उद्धव गीता आहे ही. आणि याच 11 स्कंधावर जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना टीका करायला सांगितलेली, म्हणून तेच एकनाथी भागवत झालेलं आहे. आता श्रीकृष्णांनी भक्तीच्याबद्दल काय सांगितलं, तर माणसाचं जीवन सार्थकी लागण्यासाठी त्याच्या आयुष्याचं ध्येय निश्चित होणं जरूर असतं. दृश्यामधील ध्येय एकापेक्षा एक अधिक चांगली असली तरी सर्व दृश्यच मुळात अपूर्ण असल्यानं माणसाला समाधान मिळू शकत नाही. यासाठी देहात राहून देहातीत वस्तू मिळवण्याच्या नादी लागणं समाधान देतं. असं जो करत नाही तो एक प्रकारे आत्मघातच करून घेतो. देहातीत वस्तू साध्य होण्यास सांख्ययोग आणि भक्ती असे 2 मार्ग दिसतात. सांख्ययोग हा काही सामान्य माणसांचा मार्ग नव्हे. तसंच योगामध्ये देहाच्या जोरावर मन जिंकण्याची खटपट असल्यानं तो केव्हा उलटेल याचा नेम नसतो. याच्या उलट विवेकयुक्त वैराग्यातून अनुसंधान रूप प्रगट होणारी भक्ती स्वाभाविकच देहातीत असल्यानं ती साधायला जरा अवकाश लागतो हे खरं, पण एकदा का ती साधली म्हणजे मग साधक पुन्हा परत येत नाही, म्हणजे त्याची अधोगती होत नाही. भगवंताकडे चित्त वळवण्यासाठी किंवा वळण्यासाठी अनुतापाची फार जरूर आहे. अनुताप अग्नीसारखा असतो, त्यानं चित्ताचं मल आपोआप नाहीसे होतात. म्हणून अनुताप रूपी तीर्थात स्नान करून मनानं सुचिरभूत होऊन भगवंताच्या दर्शनाला निघावं, म्हणजे तो सहज वश होऊन भेटतो. हा भक्तिमार्गाचा विशेष नाथांनी या अध्यायात सांगितलेला आहे. भक्ती करायची म्हणलं तर आधी सद्गुरूंची कृपा असावी लागते. आणि सद्गुरू म्हणजे हे साधेसुधे नाहीत, तर हे सद्गुरू म्हणजे महासागर आहेत. श्री सद्गुरूला समुद्राची उपमा देताना नाथांनी खरोखरच मोठं चातुर्य प्रकट केलं आहे. समुद्राची खोली अगाध असते, तसंच सद्गुरूंचे सच्चिदानंद स्वरूप देखील अगाध असते. समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही, त्याचप्रमाणे सद्गुरू देखील मानवदेहाच्या मर्यादा उल्लंघन करत नाही. समुद्रामध्ये कितीतरी जलप्रवाह येऊन पडतात, पण त्या सर्वांना तो स्वतःशी एकरूप करून घेतो. तसंच सद्गुरू देखील अनेक जीवांना आपल्याकडे ओढून घेऊन स्वस्वरूपात मिसळून टाकतो. नाथ महाराज म्हणतात की ओंकारमय चित समुद्ररूपी श्री सद्गुरूंना माझा नमस्कार असो. ज्ञान वैराग्य रूप शिंपल्यामध्ये मोक्षरूपी मोती या समुद्रात तयार होतात आणि भाग्यवान पुरुषांनाच ते मिळतात. या समुद्राची खोली अमर्याद असून
तिच्यात अनेक प्रकारची ज्ञानरत्न भरलेली आहेत. आत्मज्ञानाचा चंद्र पाहिला की या समुद्राला मोठी भरती येते. वास्तविक त्याच्यामध्ये रात्रंदिवस स्वानंदाच्या लाटा उसळत असतात. पण आत्मज्ञानरूपी चंद्र पाहिला की त्या लाटांना विलक्षण उसळी येते, तरी तो आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. अनेक जलप्रवाह गिळून त्यांना तो एकरूप करून टाकतो. प्रलयाच्या वेळी हा इतका वाढतो की संपूर्ण विश्व त्यामध्ये बुडून जातं. अशा या सद्गुरुरूप समुद्रामध्ये एकनाथ एकपणानं हरवून गेला. आत पडता क्षणीच जनार्दनानं त्याचा अंगीकार केला. शिवाय ब्रह्मविद्या हेच मोठं बंदर असून त्यात भक्ती हे एक मोठं जहाज आहे. सद्गुरू त्याला चालवणारा नावाडी आहे. त्या जहाजाला प्रेमाचं शीड लावून भक्त, संत आणि ज्ञानी लोकांना हा नावाडी पलीकडे नेऊन पोहोचवतो. ते पुन्हा परत येत नाहीत. म्हणजे कुणाला भोपळा बांधून भवसागरात हा सोडून देतो, तर कोणी भक्तीच्या सामरस्यात बुडायला तयार होतात. त्यांना हा शेषशाही पाशी नेऊन ठेवतो. नाथ महाराज शेवटी म्हणतात की जनार्दनाला तादात्म्य आवडतं. त्याला आपण एकनाथ भेटल्यामुळे लगेच दोघांचं ऐक्य झालं. म्हणून ग्रंथात एकनाथाचं नाव दिसलं तरी जनार्दनाने स्वतःच हा ग्रंथ लिहिला आहे. हे बोलणं जाणतं असलं तरी हे करून घेणाराही शेवटी सद्गुरूच आहेत. आणि आपल्याकडूनही या ग्रंथाची श्रवणभक्ती घडती आहे, ती सद्गुरूच करून घेत आहेत. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.